सगळ्यांना नमस्कार. आपल्या पुरंदर तालुक्याची एकूण आवर्षण प्रवर्षण परिस्थिती आणि पठारावरती असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडचं शेतकरी हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून एक प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या इकडच्या फळबागा असतील, आपल्या इकडची भाजीपाला असेल, सीताफळसारख्या प्रक्रिया उद्योगातून निघणारा पल्प असेल किंवा अंजिरावरती हायलँड फार्मर फ्रूटचे कंपनीसारख्या कंपन्यांनी अनेक प्रयोग करून त्या ठिकाणी अधिकच्या काळामध्ये मार्केटपर्यंत कसं अंजीर पोहोचू शकतो अशा प्रकारचे प्रयोगशील शेतकरी पुरंदर तालुक्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे नेहमी सातत्याने कैलासवासी बंधुकाका जगतापांनी स्थापन केलेली शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे शेतीविषयक शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकऱ्यांचे प्रयोगशील कार्यक्रम हे राबवले जातात. मधल्या काळामध्ये पुरंदर ॲग्रो एक्सपो या नावाने मागच्या काही वर्षांपूर्वी सुद्धा आपण पुरंदर कृषी प्रदर्शन म्हणून आपण मागच्या काही काळांमध्ये 1997 पासून सातत्याने करतोय. कधी त्याच्यामध्ये काही वेळेस गॅप पण पडलेला आहे. 2014, 15, 15-16लाही सातत्याने आपण त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेतलं होतं. अनेक पशुधन शेतकरी, अनेक शेतीच्या कंपन्या, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या या सगळ्या त्यामध्ये आल्या होत्या. आणि आत्ताच्या काळात सुद्धा खरं म्हणजे ॲग्रो एक्सपोची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावरती तुम्ही बघितलं असेल. पुण्यामध्ये बारामतीला वेगवेगळे ॲग्रो एक्सपो त्या ठिकाणी होतात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन नवीन प्रयोग इतर जिल्ह्यांमध्ये, इतर राज्यातल्या इतर भागांमध्ये किंवा शेतीमध्ये जे काही नवीन प्रयोग चालले त्याची माहिती मिळते. आणि तोच संदर्भ धरून शरद कृषी विकास पर्यावरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व अध्यक्ष आणि आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की यावर्षी ॲग्रो एक्सपो 2026 पुरंदर ॲग्रो एक्सपो 2026 ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आधुनिक उच्च तंत्रज्ञान, शेती उत्पादकता वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे पशुधन वाढवण्यासाठी, शेतीपूरक व्यवसायांच्यासाठी, त्याचबरोबर शेतीशी संबंधित जे प्रोसेसिंगचे व्यवसाय आहेत, म्हणजे जे आपण उत्पादन करतो ते केवळ कच्चं उत्पादन बाजारपेठेपर्यंत न नेता त्याच्यावरती प्रोसेस करून त्याच्यामध्ये पॅकिंग करून ते डायरेक्ट मार्केटपर्यंत पोहोचवणं किंवा रिटेलरपर्यंत पोहोचवणं किंवा ग्राहकापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आणि सहकार्य शेतकऱ्यांना मिळावं याच्यासाठी आम्ही इनिशिएटिव्ह घेतोय. तुम्हाला माहिती असेल 2014-15 साली सुद्धा तालुक्याच्या कृषी खात्याशी त्या ठिकाणी सातत्याने फॉलोअप घेऊन या ठिकाणी कृषी अधिकारी, आदरणीय माजी कृषी अधिकारी गरुड साहेब पण आहेत, त्यांनाही त्याची कल्पना आहे की सातत्याने आपण सीताफळाच्या बाबतीमध्ये किंवा अंजिराच्या बाबतीमध्ये तो फॉलोअप घेत होतो. 2018ला आपल्याला जिओ टॅगिंग अंजिराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मिळालं. 2020ला पुरंदर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने आणि आपण कृषी क्षेत्राच्या वतीने त्या ठिकाणी जसं बीडला सीताफळाच्या बाबतीमध्ये जिओ टॅगिंग मिळाले तशा प्रकारचं पुरंदरच्याही उत्पन्नांना मिळावं याच्यासाठी सुद्धा शरद कृषी विकास प्रतिष्ठान सातत्याने फॉलोअप त्या ठिकाणी करत आहे. 2013-14ला कोल्ड स्टोरेज असेल, या कोल्ड स्टोरेजसाठी सुद्धा तिथे कृषी प्राधान्याने कृषी उत्पादन ठेवलं जातं. त्या कोल्ड स्टोरेजला सुद्धा प्राधान्यक्रमाने पुरंदर मिल्कने सुरू करावं याच्यासाठी सुद्धा शरद कृषीने इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं. आपल्याला माहिती असेल झेंडेवाडीमधील आपलं काळेवाडीमधील बचत गटाने जो सगळ्यात पहिला प्रयोग पुरंदर तालुक्यामध्ये प्रोसेसिंग आणि कोल्ड स्टोरेजचा केला. कृषी खात्याच्या माध्यमातून कुठलीही बँक पाठीशी उभी नसताना, म्हणजे इव्हन नॅशनलाइज बँका आणि DCC बँक सुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बचत गटाला कर्ज उपलब्ध करून देत नसताना सोपान काका सहकारी बँकेला शरद कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही इनिशिएट केलं आणि पहिल्यांदा कृषी खात्याच्या संलग्नतेतून शेतकऱ्यांना जवळपास 1.5 कोटीपर्यंतची सबसिडी त्या ठिकाणी मिळाली. आणि कोल्ड स्टोरेज आणि आपल्या सगळ्यांना माहिती की तो
काळेवाडीचा जो बचत गटाचा शेतकऱ्यांचा प्रयोग झाला त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह दिले. असे विविध इनिशिएटिव्ह शरद कृषी विकास प्रतिष्ठान सातत्याने करते. मधल्या काळात सुद्धा सरकारकडे सीताफळ इस्टेटसाठी आम्ही सातत्याने फॉलोअप त्या ठिकाणी घेतो की सीताफळ इस्टेट हे आपल्याकडे दिवे पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी व्हावं. अशा प्रकारे शेतीपूरक व्यवसायाचा पुढाकार, त्याचबरोबर फलोत्पादनांमध्ये पुढाकार, त्याचबरोबर पशुधन वाढावं आपल्याकडे याच्यासाठी पुढाकार, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुरंदर ॲग्रो एक्सपोची सुरुवात आम्ही करतो. याच्यामध्ये कृषी यांत्रिक जे उत्पादक आहेत त्या अनेक कंपन्या आमची खात्री आहे की या सगळ्या एक्सपोमध्ये सहभागी होतील आणि शेतकऱ्यांना त्याची मदत त्यांच्या शेतीपूरक व्यवसायांच्यासाठी होईल. त्याचबरोबर बियाणं, रासायनिक, जैविक, कीटकनाशक, बुरशी यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आम्ही निमंत्रित करतो की ज्या त्या कृषी प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील. पूरक जे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, त्याचबरोबर ॲग्रो टुरिझम सारखे आता अनेक नवीन प्रयोग आपण पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे होत आहेत. तर त्याही वेगवेगळ्या लोकांना आम्ही इन्व्हाइट करतो जेणेकरून शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्याला करता यावेत आणि याच्यातून त्याला फायदा मिळू शकेल अशा प्रकारचे व्यवसाय सुद्धा त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळावा. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कृत्रिम बौद्धिकता AI माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं जातं. तसं शेतीच्या क्षेत्रामध्ये काम केलं जातं. आपल्या कुठल्या पिकात कुठलं पीक आहे, कुठल्या पिकाची अवस्था काय आहे, कुठला रोग आहे, त्याला कुठलं औषध दिलं पाहिजे, ह्याही सगळ्या गोष्टी कृत्रिम बौद्धिकताच ना AI म्हणतो मोठ्या फॉर्ममध्ये AIच्या माध्यमातून आज सहजासहजी सर्वसामान्य शेतकऱ्याला उपलब्ध होऊ शकतं. आज तुम्हाला माहिती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण आदरणीय देवेंद्रजींनी एक अभिनव उपक्रम शेतकऱ्यांच्यासाठी केला आणि गेली 3-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती महसूल याच्यामध्ये सुद्धा आपल्या पिकाची नोंदणी ही शेतकरी स्वतःच्या शेतात स्वतःच्या मोबाईलमधनं करू शकतो. आज 7 महिन्यावरती ती पीक पाहणी नोंदवायला लागते, ती केली जाते. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये मदत होती. त्याचबरोबर शेतकऱ्याला आता येणाऱ्या काळामध्ये हवामान खातं हेही आता मला वाटतं भारताचं आणि महाराष्ट्राचं परिपूर्ण झालं आहे. योग्य दिशा शेतकऱ्यांना काय येते त्याच्याबद्दल त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढेल याच्यासाठी AIच्या माध्यमातून काय काय सपोर्टिव्ह गोष्टी आता उपलब्ध आहे शेतकऱ्यांना, हेही खरं म्हणजे ह्या माध्यमातून कळणार आहे. आणि केवळ एवढंच नाही तर आता मला गरुड सरांनी सांगितलं की फळबाग व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये सीताफळ, अंजीर, डाळिंब, त्याचबरोबर फुलशेती, पशुसंवर्धन, त्याचे रोग, त्याचा आहार कुठला पशूंना द्यावा, ते ऊसाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता यावं, AIचा वापर कुठे कुठे आपल्याला शेतीमध्ये करता येईल, सेंद्रिय शेतीचं व्यवस्थापन कसं करावं, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कशा प्रकारे उत्पादन वाढवावं, सेंद्रिय शेतीचा जो उत्पादन होतं ते कुठल्या मार्केटमध्ये पोचवावं, ह्या सगळ्या गोष्टी, माती परीक्षणाचं व्यवस्थापन स्वतः कसं करावं, ह्या वेगवेगळ्या जे विषय आहेत हे विषय घेऊन अनेक व्याख्याते सुद्धा, म्हणजे आम्ही अशी संकल्पना करतो की शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असे 4 दिवस हे संपूर्ण प्रदर्शन त्या ठिकाणी ॲग्रो एक्सपो असणार आहे. त्या वेळेस वेगवेगळे व्याख्याते शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्व प्रिंट मीडिया असेल, आपले चॅनल्स असतील, याच्या माध्यमातून एकच नम्रपणे विनंती की शेतकऱ्यांच्यापर्यंत ही गोष्टी पोहोचवाव्यात की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या शेतीतील प्रयोगासाठी, त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी, नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करण्यासाठी आणि शेतकऱ्याची उंची वाढवण्यासाठी जे काही शक्य आहे, नवीन ठिबक सिंचनमधले प्रयोग असतील, शेतीसाठीचे प्रयोग असतील, ह्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण माहिती आणि आता प्रत्यक्षामध्ये वर्तमान काळामध्ये AI पासून नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय आली ही सगळी परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या वेळेमध्ये 1 मे 2026 ते 4 मे म्हणजे शुक्रवार 1 मे 2026 आपण आपल्या ॲग्रो एक्सपोची सुरुवात करतोय आणि 4 मे 2026 पर्यंत हा राहणार आहे आणि याच्या माध्यमातून वेगवेगळे मार्गदर्शनपर शिबिर राहणार आहे. त्यामुळे अधिकचा वेळ आपण सगळ्यांनी या काळामध्ये द्यावा. हा काळ सुद्धा
मला वाटतं आपल्या शेतीच्या बाकीच्या तयारीच्यासाठी, त्यामुळे या काळामध्ये अधिकचा म्हणजे वेळ शेतकरी त्या ठिकाणी देऊ शकेल आणि याचा फायदा पुरंदर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा ही विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो. आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी आदरणीय गरुड साहेब आहेत, कोणते काके आहेत, संभाजी नाना आहेत, संजयराव आहेत, संजय चव्हाण आहेत, आदरणीय कामठाण आहेत, सर्वच जण आहेत. त्यात सर्वांचं या ठिकाणी पंत आहेत, गरुड सर आहेत, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या माध्यमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवावी आणि आपले काही प्रश्न असतील तर ते कृपया विचारावे. इंग्लिश मीडियम स्कूल ह्याच्यामध्ये ग्रामीण उत्पादकता, कला महोत्सव हे आपण ॲडिशन त्याच्यामध्ये करतोय. म्हणजे वेगवेगळे ग्रामीणची उत्पादकता असेल आणि कला महोत्सव असेल तेही आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करतोय.